शिवसेना आमदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा पैसे वाटपाचा आरोप करत थेट पोलीस स्टेशन हे गाठलेलं आहे। निवडणुकीच्या आधी मध्यरात्री 1 वाजता निलेश राणे हे मालवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले होते। एका पांढऱ्या कारमध्ये तब्बल 1.5 लाखांची रक्कम ही पोलिसांना आढळून आली। भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर, बाबा परब आणि आदित्य पाताडे यांच्याकडे ही रोकड सापडल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। तर आपण पोलीस ठाण्यामध्ये येईपर्यंत तक्रार देखील दाखल करण्यात आली नसल्याचा दावा हा राणेंनी केलेला आहे। तर या पैशांच्या व्यवहारामध्ये मध्यस्थी करण्याच्या सिंधुदुर्गच्या भाजप उपाध्यक्षांनी पोलिसांसोबत तडजोड केल्याचा आरोप देखील निलेश राणेंनी केलेला आहे। तुम्ही स्क्वॉड पाठवला पोलिसांचा, तो स्क्वॉड आतमध्ये गेला। आमच्या मुलांना सांगितलं तुम्ही कॅमेरा घेऊन आतमध्ये येऊ शकत नाही। चला ठीक आहे, माझ्यावर जशी ट्रेसपासिंग लावली कदाचित त्यांनाही लागली असती म्हणून मी त्यांना बाहेर थांबायला सांगितलं। काय करत होते लाईट बंद करून? हो, चेक काय करणार लाईट बंद करून? सांगा तरी मला, ही अपेक्षा ठेवायची का आम्ही? साहेब, हा जो इन्सिडेंट घडला ही गाडी पोलिसांनीच पकडली आहे आणि नाही नाही, तुम्ही गल्लत करताय। तुम्ही ही नाही पैसे, जे पैसे मिळाले ऐकून घ्या साहेब, पैसे मिळाले त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलं। हो, अभिनंदन तुमचं। नाही नाही, अर्धच केलं अभिनंदन, पूर्ण नाही केलं। पूर्ण ऐका, पूर्ण ऐका। ती गाडी आणली तुम्ही? हो, गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली 12 किंवा 12:10च्या मध्ये। हो, किती सांगा ना, हो. मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा। बरोबर। मी आलो 1:15 वाजता हो. किंवा 1:10च्या आसपास, 1 तासानंतर आलो। तोपर्यंत काही कारवाई झालेली नव्हती, पंचनामा झालेला नव्हता, निवडणूक अधिकारी आलेले नाही। ऐकून घ्या, निवडणूक अधिकारी आलेले नव्हते। मी आल्यानंतर 15 मिनिटांनी निवडणूक अधिकारी। अहो, मग पोलीस स्टेशनला गाडी का आणली? घटने ठिकाणी झाले होते। हो, विचारा मला एक सांगा, मला जर घटनेच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते मग तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला का आणली? तर या सगळ्या प्रकारासंदर्भात निलेश राणेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। पाहूयात। अगदी निवडणुकीला काही तासांचा अवधी आहे आणि पुन्हा एकदा निलेश राणे हे मालवण पोलीस स्टेशनला आलेले आहेत। मध्यरात्री आले आणि त्यांनी या ठिकाणी जे काही केलेलं आहे ते मी स्वतः सांगण्यापेक्षा निलेश राणे यांच्याकडून ऐकूया। साधारण मी 1:30 वाजता आलो, 1:15 किंवा 1:30 वाजता आलो। मालवणमध्ये काय घडलं, नाकाबंदीमध्ये जो काही स्पेशल स्क्वॉड असतो त्या स्पेशल स्क्वॉडनी एक गाडी पकडली। सर्चमध्ये त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना मिळाले। ही गाडी भारतीय जनता पक्ष देवगड तालुका अध्यक्षाची आहे, त्याचं नाव आहे महेश नारकर। त्याच्या गाडीमध्ये हे बघा, आचारसंहिता आणि डेडलाईन ही 10 वाजताची होती प्रचाराची। हे 10 वाजेनंतर हे लोक, मला वाटतं जवळपास 12 सव्वा 12ला हे लोक भेटले। हे लोकांना पकडलं। आता पकडल्यानंतर हे लोकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले। पोलीस स्टेशनमध्ये मी आलो 1:15 वाजता, हे लोकांना पकडलं जवळपास 12:15 वाजता। 1 तास साधी FIR किंवा तक्रार देखील नाही। ह्यांना जो सोडवायला आला होता, मी तुम्हाला दोन्ही गाड्या दाखवतो, जरा माझ्याबरोबर या। असा पूर्ण राऊंड घेऊन पुढे या, मागची नंबर प्लेट नाही आणि तसंच तुम्ही पुढे जा लेफ्टनी। पुढे नंबर प्लेट आहे का बघा। आता असे या थोडे। आता तुम्हाला काचेमध्ये भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ दिसतोय बघा। गाडीला नंबर प्लेट नाही। अच्छा, ही गाडी मी यायच्या अगोदर इकडे आली आहे। ही पोलीस स्टेशनच्या त्या रस्त्यावर होती। मला जेव्हा कळलं, मी पोलिसांना सांगितलं आहे की या गाडीचा नंबर नाही, हिला जप्त करा। या गाडीचा नंबर घ्या, कॅमेरा लावा इथे। ही ती गाडी ज्याच्यामध्ये पैसे मिळाले आणि स्पेशल स्क्वॉडनी ही गाडी पकडली आणि पोलीस स्टेशनला आणली। तासभर झाला होता आणि नंतर मला माझ्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं की साहेब गाडी पकडली गेली आहे, अजूनपर्यंत कारवाई काय होत नाही। मी पोचेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा दुसरा पदाधिकारी बाबा परब, जो भारतीय जनता सिंधुदुर्गाचा उपाध्यक्ष आहे, तो इकडे आला होता आणि पोलिसांची मांडवली करत होता। तो व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे, तुम्ही नंतर पाठवीन आपल्याकडे। जे आरोप मी करतोय ना की उघड चालू आहे सगळं, पैसे वाटायचे कार्यक्रम उघड चालू आहे इकडे,
मालवणमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.